तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोझरी येथे कपासी या पिकावर बोंडअळीचा प्रकोप होत असून पूर्ण पिकांवर बोंडअळी निर्माण झाली आहे। म्हणून धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी बोंडअळीचा हार गळ्यात घालून प्रशासनाला बोंडअळीची स्थिती मांडली। तसेच हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी निवेदनातून केली आहे। वर्रा सर्कलमध्ये कपासी या पिकावर 100% बोंडअळी निर्माण झाल्याने अन्नदाता शेतकरी संकटात सापडला आहे। खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद हे पीक हातचे गेले, उत्पादन खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती यावर्षी सोयाबीन पिकाची झाली आहे। त्यातील नुकसानाची झड कपाशीतून भरून काढू या आशेवर असलेल्या वर्रा सर्कलमधील शेतकऱ्यांच्या कपासी या पिकावरही बोंडअळीचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने आता जगावे कसे हा प्रश्न या दुहेरी संकटातून निर्माण झाला आहे। ही व्यथा तिवसा तहसील कार्यालयावर बोंडअळी घेऊन धडकलेल्या शेतकऱ्यांनी मांडली असून बोंडअळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्यात यावी। तसेच महात्मा गांधी ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये 2 लाखावरील शेतकऱ्यांचे कर्ज देखील अद्याप माफ झालेले नसून ते कर्ज सुद्धा माफ करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। यावेळी निरंजन कडू, दीपक तिखे, राव देवघरे, विशाल खेरडे, साहेबराव होले, विजय माहोरे, निलेश होले, गजानन उमप, दिनेश उमप, विजय पाचघरे, विनोद दरेकर, नमित बनसोड आदी शेतकरी उपस्थित होते। हेमंत निकाडे, विदर्भ न्यूज, तिवसा।